नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर, जिथे आपण आध्यात्मिक पण मनोरंजक कथा ऐकतो. आजच्या कथेचं नाव आहे देवीची स्तुती. मग जसं आपण मागच्या भागात बघितलं की देवीने महिषासुरचा वध केला, पण असुरांचे साम्राज्य अजून संपलेले नसते. महिषासुर नंतर शुंभ आणि निशुंभ नावाचे दोन शक्तिशाली असुर देवांचे राज्य, पद, वैभव सर्व काही हिसकावून घेतात. सर्व देव अत्यंत दुःखी होऊन हिमालयात जाऊन देवीची स्तुती करतात. ते देवीचे ध्यान करतात. ते म्हणतात, हे देवी, तू सर्वत्र विद्यमान आहेस. चेतना, नीती, लज्जा, क्षमा, श्रद्धा, दया, शक्ती अशा अनेक रूपात तू सर्व भूतांमध्ये नांदतेस. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. देवतांच्या स्तुतीने प्रसन्न होऊन देवी प्रकट होते. तिचं लावण्य आणि तेज बघून शुंभाच्या दूताचे लक्ष तिच्याकडे जाते. शुंभ आणि निशुंभ यांच्याकडे सुग्रीव नावाचा एक दूत होता. तो देवीसमोर येतो आणि म्हणतो, आमचे स्वामी शुंभ आणि निशुंभ अतिशय वैभवशाली व सामर्थ्यवान आहेत. त्यांच्या ऐश्वर्याला कोणीही तोड नाही. त्यांनी सर्व देवांचे पद जिंकून घेतले आहे. तू अत्यंत सुंदर आहेस, त्यामुळे तू आमच्या स्वामींपैकी एखाद्याशी विवाह कर. देवी मंदस्मित करून म्हणते, हो, पण मी एक प्रतिज्ञा केली आहे. जो माझ्याशी युद्ध करून जिंकेल आणि माझा गर्व पराभूत करेल, त्यालाच मी पती म्हणून निवडेन. त्यामुळे तुझ्या स्वामींनी जर मला युद्धात हरवले तरच मी त्यांच्याशी विवाह करेन. दूत सुग्रीव हे उत्तर घेऊन शुंभ निशुंभकडे परततो. आता मित्रांनो, हा अध्याय उत्तर चरित्राचा प्रारंभ आहे. यामध्ये देवीची सर्वव्यापी शक्ती सांगितली आहे आणि पुढील युद्धाची भूमिका याच अध्यायात तयार होते. आध्यात्मिक दृष्टिकोनाने बघितलं तर हा अध्याय आपल्याला हेच शिकवतं की आपल्यामध्येच शक्ती आहे, फक्त तिथं जागरूकतेने आवाहन करायचं असतं. चला मग आपण पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत नमस्कार.